कोणार्क, अपना शहर अपनी बातें। एका इस्माने आपल्या पत्नीचा खून केलेला आहे गळा दाबून. त्यांचे घरगुती वादविवाद होते, तर त्या कारणावरून त्याने गळा दाबून तिचा खून केलेला आहे. घटना आजच घडलेली आहे. आम्ही त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत. त्याचे सासू सासऱ्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत. सध्या पोस्टमार्टम आणि इन्क्वायरी चालू आहे. त्याच्यामध्ये पुढे काय ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे तपासामध्ये होतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत. सध्या FIR 302 प्रमाणे लॉन्च केलेली आहे. 302 आणि सासू सासऱ्यांवरती पण नाही. सासू सासऱ्यांवर 498 प्रमाणे FIR मध्ये त्यांनी हे केलेले आहे. त्या संदर्भात आम्ही ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत. सुरुचि। आप कौन हो उनके? काका। क्या करना चाहो? क्या वजह थी? 3 साल पहले उनकी शादी हुई गई, तो उनके 2 लड़के थे। एक की जी वो बड़े लड़की की जी शादी थी, वो अरेंज मैरिज थी, लेकिन वो छोटा लड़का था, उसका प्रेम विवाह था। लेकिन उसने हमको लड़की ने बताया कि मेरी शादी इधर उधर कुछ मत करो, इसके साथ मेरा प्रेम है। तो हम 10-12 आदमी उधर गए। कब हुई थी? आपको कभी मालूम पड़ा कि ये वारदात हुई है? ये ना जब शादी हुई तो शादी के 10-15 दिन पहले। अच्छा, अभी जो ये वारदात हुई है, हाँ, जो दीपावली पे गुजर गई, इसका कारण क्या है? आपको क्या मालूम? कौन सा इसका ना? हाँ। इसका कारण ये था कि लड़की को लड़का पसंद था, लड़की को ही लड़का, दोनों को पसंद थे। तो उन्हें हमें बताया कि बाबा चलो हमारे यहाँ पसंद है, ठीक है। हमने भी बताया तो हम हमारे जो सगे वाले थे उनको लेकर उसके घर गए, और घर जाने के बाद बताया तो बोले ठीक है चलो। लेकिन तो शादी दोनों के मर्जी से हुई? हाँ, मर्जी से हुई नहीं, और जो पूरा परिवार है ना, हाँ, दोनों को परिवार के मर्जी से। फिर क्या हुआ? लड़की ने कभी आपके पास कभी तकरार की थी, कंप्लेंट की थी कि भाई मुझे ये? नहीं, लड़की ने तकरार नहीं की, लेकिन उनकी जो सास थी ना, वो सास उनका बार बार छल करती थी। वो घर में बताए क्यों नहीं थी कि मेरी शादी हो गई अभी, तो मम्मी को बहन को क्यों टेंशन दे दो, इसलिए वो बताती नहीं थी। हमारे यहाँ ऐसा कहता है कि लड़की जिधर दिए गए शादी हुई उधर मर गया, ऐसा है ना, इसलिए वो कुछ बोलती नहीं थी। काय नाव तुमचं? माझं नाव योगिता गणेश शिंगोळे। सावकाश बोल काय जरा, झालं भावना तुमच्या उचल. बहिणीसोबत आणि काय नाव तुमचं? माझ्या बहिणीचं नाव दीपा रमेश सुरुची, म्हणजे माहेरचं. त्याच्यानंतर लग्नानंतर तिचं नाव बदललं होतं, माही महेश मोपे असं नाव होतं तिचं. काय झालं होतं नेमकं तिच्यासोबत? नेमकं म्हणजे तिचं लव्ह मॅरेज झालं होतं, आणि कसं आहे, त्यांच्या दोघांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं होतं. पण तिच्या सासूला तिचं लग्न मान्य नव्हतं. त्याच्यामुळे लग्न झाल्यापासून लग्नामध्ये सुद्धा तिने खूप म्हणजे तिला घालून पाडून बोलणे, टोमणे मारणे, ह्या गोष्टी लग्नापासून सुरुवात केलेली. तर आत्तापर्यंत ती घालून पाडून बोलणे, नवऱ्याला भरवणे, नवऱ्याकडून मारहाण करणे, ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत तिच्या चालू होत्या. आज नेमकं तुम्हाला ही बातमी कधी माहिती पडली आणि काय? आज सकाळी 8:30च्या दरम्यान तिच्या नवऱ्याचा मला फोन आला, महेशचा फोन आला माझ्या मम्मीच्या मोबाईलवर, की दीपाने फास घेतला असं त्यांनी शब्दात आम्हाला सांगितलं. तर आम्ही त्याला म्हटलो की तू पटकन त्याला हॉस्पिटलला घेऊन चल, आम्ही येतोय म्हणून. तर तो बोलला की ठीक आहे, आम्ही सेंच्युरीला घेऊन जातोय तिला. तर आम्ही बोललो ठीक आहे, तुम्ही पोचा पटकन तिला घेऊन, आम्ही येतोय मागून. तर आम्ही गेलो सेंच्युरीपर्यंत. आम्ही ट्रेनमधून शाडला उतरलो, शाडवर आलो, नाही तर आम्हाला फोन आला आमच्या दुसऱ्या पाहुण्यांचा की तिला घरी घेऊन जात आहेत. तेव्हाच आम्हाला समजलं घरी घेऊन जात आहे म्हणजे इथं जीव राहिला नाही असं आम्हाला तेव्हाच वाटलं. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी तिथे गेलो, आम्ही तिच्या सासरच्या घरी गेलो. आता पोलिसांनी तुम्हाला काय सहकार्य केलं? पोलिसांचं म्हणणं काय? सहकार्य म्हणजे आता आम्हाला तर वाटतंय की आम्ही प्रत्यक्ष घटना आम्हाला माहिती नाही, तर आम्हाला सुरुवातीपासून तिचे सासू सासरे तिच्या मागे जाच करायची, तिचा नवऱ्याचा तिला मारहाण करायचा. त्याच्यामुळे आम्ही त्यांचं तिघांवर आमचा संशय आहे की त्यांनी तिघांनीच आमच्या बहिणीचं काहीतरी केलं असेल. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।